नमस्कार. कल महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आपण बघतो आहोत वेगवेगळ्या संस्थांनी केलेले एक्झिट पोल्स आणि त्याचं विश्लेषण करतो आहोत. आपल्याला माहिती आहे चाणक्य या संस्थेने जो एक्झिट पोल घेतलेला आहे तो आपल्या समोर आहे. भाजपला 151 जागा दाखवल्यात, शिवसेनेला 71, काँग्रेसला 27, एनसीपीला 28 आणि मनसेला 11 आणि इतर पक्षांना किंवा अपक्षांना 0 असा हा एक्झिट पोल आहे, जो इतर सगळ्या एक्झिट पोलपेक्षा सगळ्यात जास्त वेटेज हा भाजपला देतो आहे. प्रश्न असा आहे की आपण या विषयावर चर्चा करताना दुसरी सुद्धा एक बाजू आपल्याला नजरेआड करून चालणार नाही. मला प्रताप थोरातांना त्याच्याविषयीच विचारायचं आहे की आपण पहिल्या 3 एक्झिट पोल्स विषयी म्हणजे एबीपी निल्सन, इंडिया न्यूज, ॲक्सिस आणि TV 9 यांनी जी काय आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीमध्ये साधारणतः 98 ते 127 जागा भाजपला दिलेल्या आहेत आणि ॲब्सोल्यूट मेजॉरिटीच्या फिगरकडे, मॅजिक फिगरकडे काही हे आकडे जात नाही आहेत तिन्ही सर्व्हेजमध्ये. अशा वेळेला काय शक्यता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असू शकतात? भाजपचे विरोधी पक्ष असलेले सगळे शत्रू जे आहेत ते एकत्र येऊ शकतात का त्यांच्यासुद्धा काही परमिटेशन कॉम्बिनेशन्स होऊ शकतात? याच्यामध्ये या तिन्ही उरलेल्या या 3 सर्वेमध्ये एक कॉमन आधार काय येतो की भाजपच्या विरहित आघाडी करणे. कारण ह्या भाजपला सगळ्यात या इतर सर्व पक्षांनी भरपूर त्यांच्यावरती इलेक्शनमध्ये अटॅक केलेला होता किंवा भाजपची जी काय ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याचा जास्त त्रास कोणाला, हे सगळे पीडित लोक आहेत. आता या सर्व पीडित लोकांनी एकत्र येणं आणि त्यांची ताकद एकत्र करून हल्ला करणं म्हणजे आणि त्याचं म्हणजे छोट्या प्राण्यांनी येऊन एखाद्या मोठ्या प्राण्यावरती हल्ला करण्यासारखी स्थिती आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची कमिटमेंट किती आहे त्या मोठ्या प्राण्याला लोळवण्याची, त्याच्यावरती ते अवलंबून असेल. त्याच्यासाठी त्यांना मोठा सावधपणानं वागणारा नेता असेल तो द्यावा लागेल की तो नेता सगळ्यांना एकत्र घेऊन जाईल आणि म्हणजे मुख्य शत्रू आपला भाजप आहे आणि त्याच्यासाठी आपण तडजोडी करणार नाही असा जर नेता अशा आघाडीला मिळाला तरच हे काम होऊ शकतं. आता याच्यामध्ये मग दुसऱ्या काही शक्यता होतात की मग असा नेता कोण का आता हे स्किल जे आहे ना, कुठलंही कडबोळं एकत्र चालवायचं स्किल कमी बोलणाऱ्या शरद पवारांना आत्तापर्यंत साजरं झालेलं आहे. ते काय आता सत्तेच्या राजकारणात नाहीत किंवा विधानसभेमध्ये नसतील. आता मग इतर असा नेता कोण ते बघावं लागेल. पृथ्वीराज चव्हाणांची तशी मानसिकता आहे का? त्यांना आघाडीचं राजकारण करताना एक NCP हा खुश ठेवून म्हणा किंवा त्याचे दोष आहेत ते त्या दोषासकट ॲक्सेप्ट करून त्यांना पुढं काही चालता आलेलं नव्हतं. अजित पवारांना तसं करता येईल का? कमी बोलणारा नेता लागतो हे सगळं करताना. अजित पवार हे जास्त आक्रमक आहेत, त्यावेळेला अनेक गोष्टी दुखावतील, त्यांना ते जमेल का? या सगळ्या गोष्टी येतील. त्यामुळं असं भाजप विरहित आघाडी जर एकत्र केली आणि त्या एकत्र आघाडीनं जर भाजपला इथं महाराष्ट्रामध्ये लोळवण्याचं काम केलं तर हा एक शक्यता या इतर 3 सर्वेप्रमाणे निर्माण होते. आता यांच्यामध्ये फक्त नेतृत्व लागतो, तो ठणठणीत माणूस लागतो. तो माणूस हा मितभाषी, मधुभाषी आणि अत्यंत चांगले डावपेच खेळणारा आणि मुख्य म्हणजे विविध ठिकाणी विस्कटलेली सगळ्यांची मोळी एकत्र बांधणारा असा. प्रताप, मला एक गोष्ट विचारायची आहे की आता ज्याप्रमाणे या डिस्कशनच्या अगदी सुरुवातीच्या काळात कांताताईंनी एक सर्वसमावेशक असं धोरण व्यक्त केलं बीजेपीचं. सर्वसमावेशक म्हणजे विरोधकांना नाही पण समविचारी पक्षांच्या बाबतीमध्ये आम्ही कधीच बिटर भावना ठेवून, मनात कडवटपणा ठेवून वागलो नाही, अशा प्रकारचं विधान कांताताईंनी केलं मागाशी. परत आपण त्यांच्याकडे जाणारच आहोत. पण एक शक्यता अशी आहे का की जर भाजप खरोखर या पहिल्या 3 सर्व्हेजमध्ये दाखवल्याप्रमाणे 127 किंवा 103 किंवा 110 या फिगरवर अडकून बसलं आणि जर भाजपच्या अमित शहा किंवा आत्ता महाराष्ट्रात येऊन गेलेल्या नेतृत्वाशिवाय लालकृष्ण अडवाणी किंवा राजनाथ सिंग किंवा सुषमा स्वराज अशा नेतृत्वानी जर शिवसेनेच्या बाबतीत काही मंदरणी, मध्यस्थी, गळ घातली तर शिवसेना या सगळ्या बाकीच्या विरोधी पक्षाच्या लॉटमधून भाजपाबरोबर परत जाऊ शकते का? ही एक शक्यता आहे की नाही? सत्तेच्या राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेड फेलोज असं जे म्हटलं जातं त्याच्यामुळे काही होऊ शकतं. परंतु त्याच्यासाठी स्वभाव हे फार लवचिक लागतात. स्वभाव त्याच्यासाठी हट्टी किंवा हटवादी असे स्वभाव चालत नाहीत राजकारणामध्ये. तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता येईल का तो तेवढा बघायचा. उद्धव ठाकरेंना तेवढा कॉम्प्रोमाइज करता येईल का की नाही? आता आपली ताकद ही कमी आहे, त्याच्यामुळे भाजप हा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाच्या बरोबर आपल्याला थोडंसं आदबीनं वागावं लागेल, हे शिवसेनेला करावं लागेल. ते जमेल का? किंवा असं जर नाही केलं तर भाजप किती दिवस सूच करू शकेल उद्धव ठाकरेंना? हा दुसरा भाग आहे. बरं, मुळात भाजपामध्ये ही मानसिकता आहे का? भाजपचा मुख्य प्रॉब्लेम जो दिसतो आत्ता महाराष्ट्रामधला की त्यांच्यामध्ये राजकीय व्यवस्थापनाचं कौशल्य असलेले नेते स्थानिक पातळीवरती फार कमी आहेत.
गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यानंतर ही मोठी पोकळी त्याच्यामध्ये झालेली आहे की तिथं खूप ॲडजस्टमेंट करावी लागते, खूप कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात, खूप गोष्टी सोडाव्या लागतात दुसऱ्याला एकत्र बरोबर घेऊन चालताना. तर हा जो मोठा अनेक वेळा मोठं मन लावावं लागतं, दीर्घद्वेष हा टाळावा लागतो. हे सगळं करणारी माणसं ती जर भाजपमध्ये जर कोणी एखादा इमर्ज होणार असेल तरच हे शक्य आहे, नाहीतर ही आघाडीसुद्धा काही शक्य नाही आहे. नाही नाही, पण आता कांताताई, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कडवटपणा आमच्या मनात नव्हता असं मागाशी तुम्ही म्हणालात. जरी युती तुटली तरी सुद्धा आपल्या श्रेष्ठ आणि वरिष्ठ नेतृत्वाने शिवसेनेवर टीका करणं टाळलेलं होतं. आता या पहिल्या 3 सर्व्हेजमध्ये दाखवलेल्या शक्यता ज्या आहेत, ज्या साधारणतः 98 ते 127 म्हणजे 110 ते 127 जागांच्या मध्ये जर भाजपला जागा मिळाल्या तर नॅचरल अलाय म्हणून आजपर्यंतच्या युतीमधला फक्त शिवसेना बरोबर येण्याची थोडीशी का होईना शक्यता ही भाजपच्या बाबतीत दिसते. अशा वेळेला भाजपचं काय नक्की धोरण असणार आहे, रणनीती असणार आहे? समावेशक असणार आहे का ज्या मुद्द्यांवर युती तुटली त्याच मुद्द्यांवर भाजप अडून राहील? आपण क्षणभर चाणक्यचा सर्वे बाजूला ठेवू आणि या इतर 3 शक्यतांविषयी बोलू. काय आपलं मत आहे, भाजपचं मत आहे? नाही, ज्या मुद्द्यांवर युती तुटली ते मुद्दे आता राहणारच नाहीत. मुळातच 1 नंबरवर का भारतीय जनता पार्टीला म्हणजे जागा मिळणार आहेत, आता तो मुद्दा येणारच नाही ना. युती ज्या मुद्द्यावर तुटली तो मुद्दा येणारच नाही, कारण 1 नंबरला भारतीय जनता पार्टीचे निकाल आहेत आणि त्यामुळं म्हणजे ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री, म्हणजे हे ठरलेलंच आहे समीकरण. आणि त्यामुळं की आता बघा एनडीए मध्ये सुद्धा म्हणजे अजूनही शिवसेना आमच्या बरोबर आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा शिवसेना अजून म्हणजे आमची युती अजून कायम आहे. आणि त्यामुळे साहजिकच आहे की जर का हे पहिले जे 3 सर्वे आहेत त्या 3 सर्वे प्रमाणे जर का आम्हाला कुठल्या म्हणजे दुसऱ्या पक्षाची मदत लागली की सत्ता स्थापन करण्यासाठी, तर साहजिकच नैसर्गिकरित्या शिवसेनेकडेच म्हणजे थोडासा कल जाईल. आता म्हणजे प्रचारामध्ये त्यांनी आमच्यावर राळ उठवली, आमच्या राष्ट्रीय नेत्यांवर किंवा पंतप्रधानांच्यावर सुद्धा, परंतु आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सुद्धा विचार करतील की जर का महाराष्ट्राला हाताशी घेऊन या देशातलं एक राज्य आपल्याला त्याचा जर विकास करायचा असेल तर थोडं आपण काही गोष्टीमध्ये शिवसेनेशी आपण म्हणजे खरं म्हणजे समजून उमजून घेऊ शकतो. मला असं वाटतंय की शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय जर असे निकाल जर लागले तर मला दुसरा कुठला पर्याय इथे दिसत नाहीये शिवसेनेशिवाय. प्रताप थोरात, 2 मुद्दे आपल्याकडनं मला पाहिजेत. एक तर त्या कांताताई खरंच अतिशय रॅशनल आणि अतिशय प्रॅक्टिकल बोलतायत, कारण त्याच्यामध्ये कुठेही राजकारणामध्ये मगाशी तुम्ही म्हणालात तसं टोकाचा कडवटपणा, टोकाचं शत्रुत्व ठेवून चालत नाही. परिस्थितीनुसार तुम्हाला वाकावं लागतं, परिस्थितीनुसार तुम्हाला ऍडजस्ट व्हावं लागतं.